नमस्कार मैत्रिणींनो, मी शेफाली बोडके आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। मी तुमच्यासाठी आज अखंड ब्राह्मणी हा व्हिडिओ घेऊन आली आहे। ही बघा, अखंड ब्राह्मणी, याला पेशवाई ब्राह्मणी पण म्हणतात। अजिबात कट न करता शिवलेली ही आहे, नॅचरल लुक। ते बघा, आतमध्ये तुम्ही बघू शकता कुठे धागेदोरे दिसत नाही, कट न करता शिवलेली आहे अखंडमध्ये। ह्याला तुम्ही उसवून 4-5 वेळा नेसल्यानंतर उसवून तुम्ही आहे तशी साडी परत रियूज करू शकता आणि साडी करून तुम्ही नेसू शकता। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही साडी शिवायला कपडा किती लागतो, मेजरमेंट कसं घ्यायचं, त्याच्यानंतर पेपरवरती ड्राफ्टिंग दाखवली आहे आणि साडीवरती मार्किंग दाखवली आहे। निर्या कसे करायचे आणि निर्या कसे शिवायचे ते पण, हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये आजच्या कव्हर करणार आहे। व्हिडिओ कुठे स्किप करू नका, एकदा व्यवस्थित निवांतपणे बसून बघा आणि तुम्ही ही साडी शिवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मैत्रिणींना शेअर करा आणि शिवायला प्रयत्न करा। सगळ्यात पहिले आपण मेजरमेंट कसं घ्यायचं बघूया। हे बघा, हिप राऊंड पहिलं मार्किंग आहे, पहिलं मेजरमेंट आहे हिप राऊंड, हिप्स हा, वेस्ट नाही घ्यायचं। दुसरं आहे कमर, जिथे बांधतो ना आपण तिकडून जमिनीपर्यंत उंची, लेंथ, ओके। तिसरी मेजरमेंट आहे ही बघा, आपण मेजरमेंट टेपचं 1 नंबर अशी खांद्यावरती टाकून आपल्याला पदर किती लांबी हवी आहे ती तशी मार्किंग करून घ्यायचं। पदर किती लांब हवा आहे ते बघायचं। हा तिसरा मार्किंग आहे, ओके। ते बघा, शक्यतो थोडं नऊवारीला लांबच पदर ठेवून घ्यायचा। त्याच्यानंतर चौथं मार्किंग आहे आपण उजव्या हाताकडे, हे बघा, डाव्या हाताने ती टेप धरून उजव्या शोल्डरच्या खालून डाव्या खांद्यावरती पिन लावायचं। हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही आहे चौथी मार्किंग, ओके। असं हे बघा, पेपरमध्ये मी दाखवते। नऊवारी, अखंड नऊवारीचं ड्राफ्टिंग, कधी पण साडीचं पदर उजव्या बाजूलाच असायला पाहिजे। वर जे आहे ती वरची बाजू आणि खाली आहे जे खालची बाजू आहे। आता आपण पहिली मार्क करताना सगळ्यात पहिली 1 नंबर, ओके। पदर लांबी किती हवी आहे, आपण खांद्यावरतून पदर लांब किती पाहिजे ते बघितलं ना, तसं पदर लांबी पहिला 1 मार्क करून घ्यायचं आहे। स्पष्टपणे मी समजवण्याचा प्रयत्न केले। हे बघा, पदर लांबी 1 नंबर। आता दुसरं मार्क म्हणजे आपण पोटाकडून उजव्या शोल्डरच्या खालून डाव्या खांद्यावरती दुसरं मार्क, मी मेजरमेंट दाखवली आहे बघा, तसं घेतलेला हा दुसरा मार्क। तसंच आपण सरळ खाली यायचं म्हणजे साडीच्या खालच्या बाजूला, ओके। ती तिसरी मार्क आहे। त्याच्यानंतर तिकडून आपण चौथी मार्क जे मार्क केली आहे बघा मी, तिकडून 3 ते 4 आपण 21 इंच घ्यायचं। ही माप मोठ्यांना 21 इंच घेतली पाहिजे, जर छोटे असलं तर 10 नाही तर 12 असं घ्यायचं। हे बघा, पदर आपलं रेडी झालं। तिरपी रेषा घेऊन ही कट न करता शिवलेली आहे, म्हणून अखंडमध्येच ही पदरची जी तिरपी रेषा आहे बघा, ती वरच्या दिशेने निर्या करून पदर शिवून घेतला पाहिजे। आता 2 ते 3 मार्क, हे बघा किती घेतलं पाहिजे, म्हणजे कमर घेरचा चौथा भाग, म्हणजे समजा 40 असलं तर चौथा भाग आहे 10। 10 मध्ये 10 × 2 वेळा, ओके। कमरचं 2 भाग घ्यायचं आहे म्हणजे 20, त्याला 3 इंच प्लस। ही माप सगळ्यांना सेम आहे, म्हणजे +3 करायचं हे सगळ्यांना कंपल्सरी आहे, म्हणजे 1.5 इंच एक्स्ट्रा। म्हणजे आपल्याला हे बघा, कमरचं दुसरा भाग घ्यायचा आहे। 2 ते 5ला कमरचा दुसरा भाग, हे बघा, इकडून साडीच्या सुरुवातीच्या बाजूला यायचं, तिकडून सुद्धा आपला ही 6वा मार्क आहे। कमरेचा दुसरा भाग जे 5 ते 2 घेतलं ना आपण, ते पण तेवढंच आहे। आणि त्याच्या खाली बघा 7वा मार्क, ते पण कमरेचा दुसरा भाग आणि 3 इंच, असं करून हे पूर्ण साडीवरती आपण ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे। अखंड ब्राह्मणी नऊवारीला असं ड्राफ्टिंग करायचं आहे। आणि 6 ते 5 आणि 7 ते 4 ह्याच्यामध्ये
10-10 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. ते आपण निर्या करून घ्यायचं. साधारण 16 ते 17 निर्या येतात. ते अखंड ब्राह्मणीचे पुढचे निर्या, जे केळी म्हणतात बघा, पुढे येतात ते. आणि त्याची दिशा आपली नऊवारीची निर्यांची दिशा कधी पण उजव्या बाजूला असायला पाहिजे. साडीची दिशा डाव्या बाजूला असते. ओके, हे बघा मार्किंग आता मी दाखवते. पदर, पिनकडून पदर किती लांबी आहे ही पहिली मार्क आहे. त्याच्यानंतर पोटाकडून आपल्या मणक्याकडून आपल्या शोल्डरवरती किती आहे ती दुसरी मार्क आहे. त्याच्यानंतर सरळ खाली आलं ही तिसरी मार्क आहे. आणि नंतर इकडून 21 इंच ही चौथी मार्क आहे. हे बघा. त्याच्यानंतर हे बघा आपल्याला आता 5वा मार्क म्हणजे कमरेचा दुसरा भाग आणि 3 इंच असं प्लस करून आपण तिकडे 2 ते आपण 5 असं, हे बघा अशी दाखवते मी तुम्हाला. ही कमरेचा दुसरा भाग आणि 3 इंच प्लस करून असं मार्क करून घ्यायचं. आता साडीच्या सुरुवातीच्या बाजूला आली पाहिजे. जसं मी ड्राफ्टिंगमध्ये पेपरवरती दाखवली आहे तसं सेम साडीवरती केलेलं आहे. हे बघा 6वं मार्क म्हणजे साडीच्या सुरुवातीच्या बाजूने कमरेचा दुसरा भाग. आणि जे 6 आणि 5च्या मध्ये 10-10 इंच 10-10 इंच मार्किंग करत जायचं, ते निर्यांना आहे. हे बघा आता 6 झाल्यानंतर साडीच्या सुरुवातीच्या बाजूने 7वा मार्क करून आपण कमरेचा दुसरा भाग आणि 3 इंच प्लस करायचं. आणि ह्याच्या पुढे सगळे 10-10 इंच, इकडूनच 10-10 इंच प्लस करायचं, त्या बाजूने नाही केलं पाहिजे. ओके, 10-10 इंच प्लस करून असं आपलं मार्किंग कंप्लीट करून घ्यायचं आहे. बघा डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केली आहे तुम्हाला. एवढं डिटेल यूट्यूबमध्ये व्हिडिओ आत्तापर्यंत नाही आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींना शेअर करा. ओके, आणि तुम्ही पण असं शिवायला प्रयत्न करा. आता बघा आपल्याला 6 आणि 7 मार्किंगपासून निर्या करत जायचं आहे. कुठल्या दिशेने? आपल्या डाव्या दिशेने करत जायचं आहे. कुठपर्यंत? 5 जे मार्क आहे ना, 5 आणि 4 तिथपर्यंत नाही, 5च्या पहिलीच 2 निर्या सोडून तिथपर्यंत निर्या करत जायचं आहे. बघा मी दाखवते व्हिडिओमध्ये. पूर्ण 5पर्यंत निर्या नाही आणायचं आहे. इकडेच आपण स्टॉप केलं पाहिजे, 1-2 निर्या. ओके, आता ते स्टिचिंग कसं करायचं मी तुम्हाला दाखवते आणि निर्या कशा करायच्या. हे बघा 5 आणि 6 मार्किंगकडे दोघं आपण बसलं पाहिजे. ओके, दोघं बसून आपण 10-10 इंचाचे 5 आणि 6 पासून 10-10 इंचाचे असे निर्या करत जायचं आहे. 15 ते 16 निर्या येतात असे. आपल्याला अखंड ब्राह्मणीला 8 मीटर तरी कपडा लागतो, उंची कमी असो जास्त असो. बघा 15 ते 6 एक कुणाची तरी मदत घेऊन आपण अशी निर्या करून घेतली पाहिजे. बघा एकावरती एक असे निर्या करत जायचं आहे. पण कुठपर्यंत जायचं आहे मी तुम्हाला मगाशी बोलली आहे, पूर्ण नाही करायचं आहे. 2 निर्या पहिलीच थांबायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण आता ह्याला स्टिचिंग कसं करायचं तेही बघूया. त्याच्या पहिले आपण तिरपी रेषा बघूया. हे बघा 2 आणि 4 असं आपण 2 नंबर आणि 4 नंबर असं तिरपी रेषा अशी लाईन ओढून घेऊन बाकीचं पदर ठेवून आपण हे करायचं. आता साडीच्या वरच्या बाजूला, खालच्या बाजूला नाही, वरच्या बाजूला जे ते बघा पदर आपल्या, आता पदर आपल्या डाव्या बाजूला येते. खाली 2 निर्या सोडायच्या आणि वरती 1 निरी सोडून जास्तीचं जेवढे निर्या मधले जे निर्या आहेत त्यांचं बॉर्डर फक्त कट करून घ्यायचं. हे बघा वरती 1 निरी सोडली मी आणि खालून 2 निर्या सोडायचं आहे आणि मधलं जे बॉर्डर असतं ना ते काढून घ्यायचं. हे कशासाठी करतोय आपण, म्हणजे पोटाकडे खूप फुगते, ती फुगल्यासारखे होते, म्हणून फक्त अखंड ब्राह्मणीमध्ये फक्त एवढंच आपण बॉर्डर काढून घेऊन तिकडे आपण कमी करून घेतो, नाहीतर पोटाकडे खूप मोठी असे गोळासारखे होते. ओके, हे बघा. आणि ह्याच्यानंतर हे घट्ट शिवून घ्यायचे आहेत. आधी फक्त कट केलेली निर्या शिवून घ्यायचं, नंतर खालचे पण निर्या आणि वरची 1 निरी अशी धरून
हे निर्या पुढचे शिवून घ्यायचे आहेत.